मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमी व्रतकथा। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत तशी करा। भागवत पुराणांच्या खूप काही तुमच्या कमेंट्स आल्या आणि सरस्वती मातेचा जन्म कसा झाला त्या व्हिडिओवर पण खूप कमेंट्स आल्या, तर धन्यवाद। खूप काही गावांचे नाव आले, तर धन्यवाद। असेच गावांच्या कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने दुर्गा अष्टमीची व्रतकथा ऐकूया। तर ही व्रतकथा ऐकल्याने धन, धान्य, यश, कीर्ती सर्व काही जिथे जातील तिथे विजय आणि धनाची प्राप्ती होईल। 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य दूर होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कामनासाठी या व्रतकथाची शेवटपर्यंत कथा ऐका। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। आज सर्वात मोठी दुर्गा अष्टमी आहे, तर सर्व माझ्या भाविक भक्तांना दुर्गा अष्टमीच्या खूप शुभेच्छा। माता राणी तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो अशी मी माता राणीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा अष्टमी व्रतकथा। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहणा मदमत्स्यरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे अशा हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसांचा नाश करणारा, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्यांचे खरंच ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्री आणि प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीच्या नल राजा किंवा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता, तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरांगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांचेही तो नेहमी भक्ती करत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले, त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी हे तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे गोल मुख व नयन मनोहर होते। विद्यात्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्याच्या कुंडलीत आहे। ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितले। भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे केले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे तिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले, म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले। सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला सांगितले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीनेच तिच्या 14व्या वर्षी वैधव्य योग विधवा योग आहे आणि तो काहीही करून टळला पाहिजे। पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून त्या मुलीचा पिता खूपच खिन्न झाला की आपल्या मुलीला 14 वर्षातच विधवापणा आणि वैधव्य येणार आहे। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात होईल आपल्या अंगावर करीत आहे असे त्या राजाला वाटत होते। पंडित पुढे म्हणाला, राजा चिंतेचे काही कारण नाही, शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर, मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले। हळूहळू दिवस जात होते। एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती। 14 विद्या आणि 64 कलात ती अतिशय निपुण झाली होती। आता सिमितिनी उपवर झाली। राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले की आपल्या मुलीला 14व्या वर्षी विधवा योग वैधव्य योग येणार आहे। विचार करून त्याचा
मेंदू फार फार शिणला होता. कारण एक मुलीचा पिता जर त्याला माहीत पडले की आपल्या मुलीचा 14व्या वर्षी विधवा योग आहे लग्न केल्यानंतर, तर तो पित्याचं मन, त्या राजाचं मन असं फार फार क्षीण झालं होतं की माझ्या मुलीला आता काय करावं, की माझ्या मुलीला 14व्या वर्षातच विधवा योग आहे, वैधव्य योग आहे. तर फार क्षीण झाला होता. सिमी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूप सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काहीतरी सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमी मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण होती. तिचे मुख कमल पाहिल्यावर चंद्र निस्तेज होऊन जात असत. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासे तिच्या तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लांब सडक केसांची काळी भार, इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसत असत. तिची सरळ नाक पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारत असत. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलूसारखे दिसणारे भरदार तिचे स्तन युगल होते. तिच्या अंगाचा दळवणारा सुवास 10 मैल लांब होत असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाहित सर्वत्र पडत असे. तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत तिच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितले आहे. हे ऐकल्यानंतर सिमी मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात, रडलेल्या आवाजात सिमी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी, सौभाग्य अखंड होण्यासाठी, अखंड माझ्या पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू आणि कोणत्या देवाची पूजा करू, अखंड सौभाग्यवती राहील यासाठी कुठली पूजा करू, याचे मार्गदर्शन तू मला करते. याज्ञवल्क्याची पत्नी ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री ही सिमी त्या याज्ञवल्क्याच्या पत्नीला म्हणाली की मला अखंड सौभाग्य राहण्यासाठी मी कोणते व्रत करू. ऋषींची पत्नी मिळाल्यावर ऋषींची पत्नी म्हणाली की आता तू देवाची पूजा करू. कोणत्या देवाची पूजा करू हे मला तुम्ही सर्व काही सांगा, की कोणत्या गुरुला मी शरण जाऊ हे तू मला सांग. अशी ती सिमी त्या याज्ञवल्क्याच्या पत्नीला म्हणाली. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मी काय करू, कोणता उपाय करू, कोणत्या देवाला भजू, काय करू, माझ्या पतीचे आयुष्य वाढेल, मला धीर तरी दे. मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी तुला सांगते ते ऐक. तू सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो मंत्र कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट लक्षात घेऊन घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी तू हे व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल, सवासन ब्राह्मणाचे मेवणे सांग, त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत बी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेले दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्री सिमी उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमी सोमवारचे व्रत धरायला सुरुवात केली. सिमी पित्याला तिच्या विवाहाची काळजी होती. नलराजाचा नातू हा इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमी साठी त्यांनी ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर होता, पराक्रम होता, कीर्तिवंत होता, दिसायला सुंदर होता. पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष कोणीही नव्हता, एवढा तो वीर पुरुष होता. सिमी त्याच्याबरोबर तिच्या पित्याने तिचा विवाह ठरवला. सिमी त्या मैत्रीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणे सोमवारचे व्रत शंकराची पूजा करीत होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी ती 1100 सवासन ब्राह्मण जेवू घालत असे. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. पोटभर जेवण देत असे. पाणी प्यायला देत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. रात्री 12 वाजता शिवाची पूजा करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजा विधीत ती काही कमी पडू देत नसे. शिवाला जर अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा जर वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड वाहते. जो कोणी शिवलिंगावर गंध, अक्षता वाहते त्याचा अखंड सौभाग्य राहतो. शिवापुढे धूप झाला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी
स्वामी खूप प्रसन्न होते. विडा जर ठेवला शिवाला तर चारी पुरुषार्थ लाभतात. आणि शिवलिंगावर जर 2 नागिनची पानं, त्या नागिनच्या पानावर 7 लवंगा, काजू, बदाम, किशमिशचा तुकडा ठेवून आपल्या मनातल्या इच्छा बोलून शिवलिंगाला जर वाहिलं तर त्या आईने त्या मुलांसाठी जर हा उपाय केला तर त्याला निश्चितही त्याचा हा उपाय म्हणजे 100% कारागीर राहील. तर ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे, नोकरी, व्यापार, प्रमोशन, अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी, ज्यांना निसंतान आहे, ज्यांना संतान प्राप्ती असेल, ज्यांना धनाची प्राप्ती हवी असेल, विद्यार्थ्यांना विद्याची प्राप्ती हवी असेल, मोक्षार्थ्यांना मोक्षाची प्राप्ती हवी असेल, तर सर्वांनी 2 नागिनच्या पानावर 7 लवंगा, काजू बदामचा तुकडा, किशमिश ठेवून शिवाला प्रार्थना करावी आणि आपल्याला मनोभावे जी इच्छा असेल ती बोलावी. म्हणजे शिव लवकर प्रसन्न होतात आणि चारी पुरुषार्थ लाभल्याचे आपल्याला पुण्य मिळते. मनोभावे जर शिवाला नमस्कार केला तर चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञानाची प्राप्ती होते. शिवाचे गुणगान केले की आधी व्याधी नष्ट होऊन, रोग नष्ट होऊन त्याला चांगल्या आयुष्याची प्राप्ती होते, दीर्घ आयुष्य मिळते. शिवापुढे नित्य जर केलं तर जन्म मरण्याच्या फेरा चुकतो आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि शिवलोकाची प्राप्ती होते. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष जर केला की नम पार्वती पते हर हर महादेव शंभू जर असा वाद्यघोष जर केला तर आपली कीर्ती खूप दूरवर पसरते. आपला कोणी अपमान करत नाही. भगवान शंकराला जर अलंकार वाहिले म्हणजे फूल, फल, तांबूल, दक्षिणा, अलंकार जर वाहिले तर सर्व ठिकाणी आपला जय होतो. जिथे जाणार तिथे आपल्याला यशाची, विजयाची प्राप्ती होते. ब्राह्मण भोजन जर घातले सोमवारच्या दिवशी त्याला हवे असेल तेवढे जे काही असेल ते प्राप्त होते. सिमितीने अशा प्रकारे संपूर्ण हे पूजाविधी शंकराची करत होती आणि मनापासून ती शिवाचा व्रत आचरण करीत असे. पूजनामध्ये ती एवढी मग्न झाली होती की शिवाचीच ती दिवसभर ध्यान करत असे. आता चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्तावर पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण दिली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू झाला. त्याचे वर्णन जर केले तेवढे फार वाढेल, म्हणजे वर्णन करणे अशक्य आहे. सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने किती याची अलंकार दिली याची गणतीच करणे नाही. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा त्याने जावयाला आंदण म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलवले. स्वादिष्ट भोजन देऊन त्यांनी सर्वांना तृप्त केले. ब्राह्मणांना तर एवढे धन दिले की त्याला उचलून ने सुद्धा ब्राह्मणाला शक्य झाले नाही, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्यांनी दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव करू लागतात. दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तिरूपी तृणांकुर नगरामध्ये सगळीकडे उगवले. नैषद्य नगरीचे लोक सुद्धा बघू सिमितीनेला पाहून फार खुश झाले होते. चंद्राचा 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय असा तिच्याकडे पाहणाऱ्याच वाटत होते. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरलेला होता. तिच्या सौंदर्याला तर उपमाच देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसेन नैषद देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितीनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास यांनी मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनसोक्त झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणे विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्याच जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला. नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली.
त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते. अशा स्थितीत काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते. धावत पळत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांनी ही सर्व बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बुडताच राजा यमुनेकाठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीनेही तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कशी तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलीच्या गळाला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोकसागरात अकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितिनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागले. माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदने खाऊन टाकला. पूर्वजन्मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आधाराची काठी यमुनेच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रगंध कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्येच सोडले होते का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले होते का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे मी पाप केले तरी काय होते? विष्णू आणि शंकर यांच्यामध्ये मी कधीतरी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना मी त्यात कधी मोडा घातला का? पंक्तीभेद केल्या का? मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर पाप काय झाले की माझा मुलगा त्या नौका डोहात बुडाला का? माझ्या मागच्या जन्मी दान देत्या वेळेस मी ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवलं का? कुणी दान करत असेल मी त्याच्यात विघ्न आणले का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? की गुरुचा द्रोह केला? या पानावर जेवायला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना उठवून लावले का? या हरणी या तिच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी माझा मुलगा कसा नष्ट झाला. आता मी काय करू? अशी ती आई चित्रवर्माची आई जोर जोरात रडत होती. प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणींना कसे बसे सावरले. चित्रवर्मा राजा त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले. तो आपले नैषध्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले. पण शत्रूंनी त्यांना कैद करून आपल्या तुरुंगात टाकून दिले. चित्रवर्मा राजाला बी आणि त्या दोघांना पती पत्नीला दोघांनी त्यांना तुरुंगामध्ये टाकून दिले. मग सिमितिनीने सुद्धा त्यांच्या धाडसाने आपला शोक आवरला आणि मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती की केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोमवारचे सोडू नको. सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्षे निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळाच्या नगरीत नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला होता. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रणी, शंखनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंधी होते. तपस्व्याचे तप मोडेल असे सौंदर्य त्या सर्वांना लाभलेले होते. सर्व विस्तीर्ण लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून सुद्धा जास्त सुख नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ दिसत होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नागाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला. राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले. आणि मग प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनीच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा प्रसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली. एका क्षणात ते त्याने निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करतो. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली आहेत. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात सामावतात. आदी पुरुष ज्याला म्हणतात तो आदी पुरुष म्हणजे हर साम सदाशिव आहे. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झालेले आहे. त्याच्या सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली आहे. रजांश म्हणून
विरंचितच निर्माण केले आहे. तमांश म्हणून रुद्र निर्माण झालेला आहे. तो पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आपल्या मनापासून त्यांची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्व, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापूनही तो शिल्लक उरला आहे. त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले आहेत. ज्या कैलासनाथाने ही सर्व पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे. आम्ही नम्र उपासक त्या शंकराचे आहोत. तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्यासमोर हात जोडून सदोसित उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराच्या दासाचा दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहा असे ते नाग देवताचा ते नाग त्याला म्हणाले. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितीनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसे झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडले असतील. माझ्या घरी जाऊन आई वडिलांची पाहण्याची खूप त्यांची पायाची सेवा करण्याची खूप इच्छा झाली आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तरफडत असेल आणि मरत असेल. तिचे सारे प्राण नेत्रात गोळे झाले असतील. तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा असे चित्रगंधाने त्या नागलोकातील नागांना सांगितले, नागदेवतांना सांगितले. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार धनसंपदा दिली, वस्तू दिल्या. त्याच्याबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान दिले. जेव्हा तू अडचणीत असशील, तुला माझी गरज लागणार असेल, त्यावेळीस माझे स्मरण कर, मी तुझ्या समोर येऊन उभा राहील असे आश्वासन त्या नागदेवतांनी चित्रगंधाला दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्न म्हणजे चिंतामणी सप्रेम भेट दिला आणि मिळालेले सर्व वस्तू एकत्रित बांधले. त्याचे पर्वता एवढे मोठे गाठोडे केले. राक्षसांच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामध्ये तक्षक राजाने त्या चित्रगंधाला आणि त्या यमुनाच्या तीरावर आणून सर्वांनी ते गठोडे ते आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होती. एकमेकांशी बोलत मात्र कोणीच नव्हते. त्याने सिमितीनेला आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावर मोत्यांच्या माळा होत्या, कारण ते नागलोकात राहून आला होता म्हणून खूप काही अलंकार चित्रगंधाच्या शरीरावर होते आणि त्याच्या डोक्यावर आता मस्तकावर मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने गळ्यात घातली होती. त्याच्या कमरेच्या कमरपट्टा पाचूंनी सुंदर नक्षीकाम केलेले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडत होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे इकडे तिकडे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता. त्यावेळी अवतीभोवती भुंगे गुंजराव करीत होती. चित्रगंध राजाला असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जसे तिचे दास्य करावे अशी अत्यंत सुंदर दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप क्रूश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमलांगी काळवंडलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा ना. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितीनीचे मैत्रिणीही तिच्याजवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनाच्या पाण्यात नौकामध्ये डोहामध्ये बुडून मरून गेला आहे, मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे. या सुंदरीची त्यामुळे आज अशी दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले. आपल्या उत्तरायणाने तो आपले डोळे पुसत सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्याचे नाव गाव कुठून आले आहेत असे सिमितीने तिच्या मैत्रिणींना विचारायला सांगितले. हे सर्व विचारांना की ते कुठून आले आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा इच्छा आहे असे सिमितीने तिच्या मैत्रिणींना सांगितले. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेतच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत.
तिन्ही लोकांमध्ये आम्ही मुक्तपणाने संचार करत असो. भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही मला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात धरला व तिच्या कानात सांगितले की मुली, तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे. आजपासून तिसऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून देईन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो आणि तुझे ऐश्वर्य आणि तुझे सौभाग्य अखंड राहील. यापुढे सतत तुझे अखंड सौभाग्य वाढत राहील. आणि पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला मात्र सांगू नको. सिमितिनीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होते. खरोखर हाच तर आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला आहे, तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू केले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते आणि या सिद्धबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून आले नसते. शंकरा, हा सिद्ध म्हणजे माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करेन, 11 लाख वाती लावेन, 11 लाख बिल्व पत्र तुला वाहीन. सिमितिनीने अशी शंकराला प्रार्थना केली. डोळे बंद करून यमुनाच्या काठाजवळ बसलेली होती. तर सिमितिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंधा म्हणाला, सुकुमारी स्त्रिये, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगता सिमितिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमितिनी, तू विश्वास ठेव, तो नक्कीच राजा चित्रगंधा आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोणी करणार नाही. तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू आले होते, पाहिलंस ना? पुरे ग पुरे, आता बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प जर बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितिनीने सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत अखंड सौभाग्याची कळा चमकू लागली होती. इकडे चित्रगंधा एका क्षणात नैषद्य नगरीजवळ गेला आणि नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध राजा आपल्या राजाकडे आला आहे आणि तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाहीतर त्यांच्याशी युद्ध करायला त्याच्यापुढे मरायला तयार व्हा, असे चित्रगंधाने त्या राजाला सांगितले. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरून गेला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांनी पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने खूप कितीतरी पापे घेतली. 14 वर्षानंतर श्रीरामच कौशल्याला भेटत आहे असे मायलेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मंदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे. चित्रगंधाला पाहून लावण्यवती त्याची आईला तसे होत होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे, सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तमोत्तम मौल्यवान नजराणे घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता तसाच आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. सर्व नैषद्यपुरी लता पल्लव पातकांनी शृंगारले होते. मात्या पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्म राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहे अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंदाश्रू वाहू लागला. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरभरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला आणि सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागले. राजाने आपला खजिना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदतिशयाने नाचत होता. त्याचे पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमितिनीला सगळ्यांनी उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तस्त पुढे करीत होती. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य आज खरोखरच पुन्हा तेजाने झगमगत आहे. तू अशीच सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता काहीच वेगळी आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्य व्रताचे दिवशी पूजन केले होते. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप आनंदाश्रू गळायला लागले.
दशोदिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध व सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालवायला दिले. पाताळ नगरातील सुगंध राज आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावायला लावण्यवती सिमितिनीला आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखीन जास्तच सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासू सासऱ्याने सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. तुझा सौभाग्य अखंड राहो, तुझ्या सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहो आणि जो कोणी ही कथा ऐकेल सिमितिनीची त्याचं सौभाग्य सुद्धा अखंड राहील आणि त्याचा सौभाग्याचा समुद्र अखंड भरलेलाच राहील, असे त्या चित्रगंधाच्या आईने असा आशीर्वाद तिच्या सुनेला दिला, म्हणजे सिमितिनीला दिला. असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमेकांना चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपली राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप भरून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध व सिमितिनीने 10,000 वर्ष या पृथ्वीचे सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नलराजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांग कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू जर ठेवले तर आपल्यावर कितीही संकट येऊ दे, कितीही संकट कोसळले तरीही सर्व संकटाचे निवारण भोळा महादेव शंकर करीत असतो. जसे सिमितिनीचं संकट कोसळले बी होते, पण शंकर त्या भोळा महादेव, भोळा साम सदाशिव सिमितिनीचा अखंड सौभाग्य राहू दिला आणि तिच्या पतीला खूप दीर्घ आयुष्याची प्राप्ती झाली. तसेच सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर, सौख्यकारी आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, प्रदोष, शिवरात्री, पौर्णिमा काय रोज जर ऐकले तर त्यांचे अखंड सौभाग्य वाढेल आणि त्यांच्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. कुणाचा पती जर दूर गेला असेल, जर ही कथा ऐकली तर तिचा पती लगेच लवकर परत येऊन तिला भेटेल. ज्या स्त्रिया विधवा आहेत त्यांनी जर हे आख्यान ऐकलं तर त्या पुढील जन्मात अखंड सौभाग्याची त्यांना प्राप्ती होईल आणि त्यांचा अखंड सौभाग्याचा त्यांना लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कोणीही सोडून न देता शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान एखाद्या हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणाऱ्याला, सांगणाऱ्याला, पठण करणाऱ्याला, शेअर करणाऱ्याला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढेल, ज्ञान विद्याची प्राप्ती होईल आणि मृत्यू जर जवळ आलेला असेल तर त्याचा मृत्यूकाल टळेल. जवळचे गेलेले धन जर गेलेले असेल तर त्याला धनाची प्राप्ती होईल. त्या शत्रूचा त्याच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल. शत्रू त्याच्याजवळ येऊन घुटणे टेकेल. हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे जे पुण्य आहे, स्नान केल्याचे ते हे सिमितिनीचे आख्यान ऐकणाऱ्याला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि भक्तिरूपी माघ मासात यान स्नान करताच लागलेले सर्व पापे नष्ट होतील. हे सिमितिनीचे आख्यान आहे आणि अति त्यांना शिवपदाची प्राप्ती होईल, शिवलोकाची प्राप्ती होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक, राक्षक, तापट इत्यादींनी प्रवृत्ती लोकांनी हे अहंकारी रूपांनी मध्येच पाहावे, असे श्रीधर स्वामी म्हणतात. अर्पणेचा पती म्हणजेच खरोखर ब्रह्मानंद आहे. तर अशी हे सिमितिनीच्या आख्यानाची कथा होती, म्हणजे दुर्गा अष्टमीची कथा, अखंड सौभाग्याची व्रताची कथा जी होती ती मी तुम्हाला सांगितली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही दुर्गा अष्टमीची कथा आणि अखंड सौभाग्य व्रताची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, नाही तर जय माता दी, जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, नाहीतर काहीतरी कमेंट्समध्ये नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत. जय श्री महाकाल. महाकालेश्वर भगवान सर्व इच्छा कामना पूर्ण करो आणि खूप आपल्याला सर्वांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो, धनधान्याची प्राप्ती हो, सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती घरात सतत नांदो, महालक्ष्मीची अपार कृपा राहो आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती हो, अशी मी महाकालेश्वरला प्रार्थना करते.
तर भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत. जय श्री महाकाल.